मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडवाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला हे वर्ष अगदी सुख समृद्धीचं, आनंदाचं आणि भरभराटीचं जावो. तर गुढीपाडव्याची तयारी आमची सुरू होती. ज्या काही गोष्टी होत्या बऱ्यापैकी तर त्या मी रात्रीच आवरून ठेवलेल्या, कारण सकाळचं खूप गडबड होते म्हणून. जे काही हार बनवायचे असतील किंवा देवाची भांडी वगैरे घासायची असतील, तर ते मी संध्याकाळीच आवरून ठेवलं होतं. आता मी मुलींचं आवरत होते, तोपर्यंत बाबांचं चाललेलं की दरवाजाला हार वगैरे घालायचा. आणि हे जे दरवाजाचं तोरण आहे ते आता जवळ-जवळ 10 महिने झालं आमच्या घराच्या वास्तुशांतीला लावलेलं आहे. तर चांगलं आहे अजून, त्याच्यामुळे आम्ही सुद्धा ते काही काढलेलं नाहीये. खराब वगैरे अजिबात झालं नाही आणि छान दिसतं म्हणून ते तसंच ठेवलंय. त्याच्यानंतर आम्ही छान असं तिघीजणी रेडी झालो आणि गुढी उभा करायच्या तयारीला लागलो. आता गुढी सगळेच जण उभा करतात असं नाही. काही जण फक्त सण करतात, काही जण गुढी सुद्धा उभा करतात. पण आम्ही सुद्धा जसं पुण्यात राहतोय तसं गुढी उभा करतो. आणि महत्त्वाचं म्हणजे आता आम्ही जवळ-जवळ 9 वर्ष झालं पुण्यात राहतोय. आणि पहिल्यांदा दरवाजामध्ये गुढी उभा करणार आहे आणि आमच्या दरवाजामध्ये जागा आहे गुढी उभा करायला. गुढी खरं तर दारातच असते, पण सिटीमध्ये जागेअभावी म्हणा आपण बाल्कनीमध्ये उभा करतो. तर यावर्षी आम्ही अगदी आमच्या घराच्या बाहेर दरवाजामध्ये गुढी उभा करतोय. लास्ट इयरलाच आमचं स्वप्न होतं की आपली गुढी नवीन घरामध्ये उभा राहिली पाहिजे. पण ॲक्चुअली तसं काही झालं नाही ते. अ, झालं असतं बरं का, पण तेव्हा आमच्या घराची जी प्रोसेस होती ना, ती अंतिम टप्प्यात होती. म्हणजे बँकेची कामं जी होती, तर ती पेंडिंग होती. त्याच्यामुळे त्या गोष्टी काही झाल्या नाहीत. पण यावर्षी मात्र आम्ही अगदी आनंदाने गुढी साजरी करतोय. आणि जे काही आपलं मराठी नवीन नूतन वर्ष असतं, तर या चैत्र महिन्यापासूनच सुरू होतं. अगदी फ्रेश, म्हणजे झाडांना नवीन पालवी फुटलेली असते आणि वसंत ऋतूसुद्धा असतो. तर अशा या वातावरणामध्ये आपलं मराठी नवीन वर्ष सुरू होतंय. आणि ते महत्त्वाचं म्हणजे गुरुवार आलेला आहे मराठी नवीन वर्षाला सुद्धा. त्यामुळे खरंच खूप छान वाटते. नवीन वर्षाला संकल्प करण्यापेक्षा मी तर म्हणेन की आपल्या मराठी नवीन वर्षाला तुम्ही काहीतरी संकल्प करा. आणि जे आपलं मराठी नवीन वर्ष आहे, तर ते अगदी छान गुढीपाडव्यापासून, म्हणजे ज्या आध्यात्मिक गोष्टी असतात तिथूनच सुरू होतं. त्याच्यामुळे या दिवशी संकल्प तर तुम्ही नक्कीच करू शकता. आणि गुढीपाडवा म्हणजे जे 3.5 मुहूर्त असतात त्यातला एक पूर्ण मुहूर्त आहे हा. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. त्याच्यामुळे बरेच जण या दिवशी खरेदी सुद्धा करतात. जसं की सोनं खरेदी असेल किंवा गाड्या असेल, जे काही तुम्ही खरेदी करणार असाल ते. पण आता सोनं तर इतकं महागलंय. मी सुद्धा जेव्हा आम्ही घर घेतलं नव्हतं तेव्हा आम्ही सुद्धा गुढीपाडव्याला छान सोनं खरेदी करायचो. पण आता काही त्या गोष्टी शक्य नाहीयेत, कारण सोन्याचे भाव सुद्धा गगनाला भिडलेत. पण जर शक्य असेल तर चांदी वगैरे सुद्धा घेतली तर चालते बरं का. कारण त्या दिवशी अगदी शुभ मानलं जातं. आणि एकदा जर का तुम्ही ह्या गोष्टी घरामध्ये घेतल्या ना, तर नंतर आपल्या घरामध्ये त्या ऑटोमॅटिक गोष्टी घडत जातात. म्हणजे जसं आपण म्हणतो ना, सोन्याला सोनं खेचतं, तर तसा प्रकार खरंच घडतो आणि याचा अनुभव आम्ही सुद्धा घेतलाय. तर असो, आता ज्यांची परिस्थिती आहे ते घेतील. तर आम्ही सगळ्यांनी छान अशी मस्त गुढीची पूजा वगैरे करून घेतली. आणि बघा अशी मस्त दरवाजामध्ये आम्ही यावर्षी गुढी उभा केली होती. खरंच खूप छान वाटत होतं. मस्त सकाळचं वातावरण. आणि आमच्या शेजारची दीदी आहे, ती सुद्धा छान अशी रांगोळी काढते. आणि बाबांनी आमच्याकडे नारळ तांब्यावरती नाही ठेवत, फोडला जातो गुढीला. आणि आता हिचं म्हणणं की जेजेला नारळ नाही ठेवायचा, तो मला द्यायचा. कारण इतकं खोबरं प्रचंड आवडतं ना, की काही विचारू नका. खोबरं म्हटलं की म्हणजे आम्हाला दुसरं जेवण सुद्धा नको असतं. छान पूजा वगैरे करून घेतली गुढीची. आणि मग मुलीसुद्धा छान तयार झाल्या होत्या शिवण्या सर्वज्ञ. त्यांचेसुद्धा छान फोटो वगैरे काढून घेतले. छान फोटो वगैरे काढू देतात त्या, असं काही नाही की त्रास वगैरे देतात. त्याच्यानंतर आम्ही दोघांनी सुद्धा गुढीची परत सोबत छान पूजा केली. सगळ्यांनी दर्शन घेतलं. हात लावा. चला. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत प्रणाम. ठेवलं सगळं ठेवलं, पाया पडा, चला दंडवत करा. चक्रधरा सुखी ठेवा माझ्या बच्चूला. चला धरा. चक्रधरा सुखी ठेवा माझ्या दिवट्याला. दंडवत प्रणाम. त्याच्यानंतर देवाला विडा अवसर केला आणि मग आम्ही सगळ्यांनी छान असा नाश्ता करून घेतला. कारण मला अजून स्वयंपाक बनवायचा होता आणि वेळ लागणार होता, म्हणून नाश्ता बनवून घेतला. आता हे सगळे बाहेर गेलेत आणि माझं काम आवरायचं चाललंय. तर घरात पसारा पडलाय, पुरीने पसारा वगैरे केलाय, नाश्ता वगैरे केलेला पण सगळं तसं पडलं. आणि महत्त्वाचं म्हणजे अजून मला स्वयंपाक करायचा, माझा स्वयंपाक झालेला नाही. तर बाबा गेलेत पुरीनं घेऊन थोडा वेळ बाहेर. म्हटलं आता पटकन आवरून घेते, म्हणजे पसारा पण आवरून होईल आणि त्याच्यासोबत लगेच स्वयंपाक पण होईल. आज काय मावशी आले आहेत आपण सकाळी. आणि तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मराठी नवीन नूतन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचं, आनंदाचं
आणि भरभराटीचं जावो हीच श्री चक्रधर चरणी प्रार्थना. दंडवत प्रणाम सगळ्यांना. चला, नवीन वर्ष असो किंवा सणवार असो, बायकांना कामही करावीच लागतात. तर सकाळी छान मेकअप वगैरे केले होते, मस्त फोटो काढले, आता गुढी उभा केली. म्हणजे जे काही सेलिब्रेशन झालं तर त्याच्यासाठी काढलेला पसारा होता, तो तर आवरायला पाहिजे ना. आणि म्हणजे स्वतःपेक्षा जास्त जर पसारा करत असतील ना तर तो मुलींचा होतो. म्हणजे माझं तर असंच होतं की मी स्वतःला इतकं आवरत नाही, तेवढं जास्त माझ्या मुलींना आवडते. म्हणजे मग कितीही पसारा झाला तरी चालेल माझा, असं असतं. तर छान असं ड्रेसिंग टेबल वगैरे आवरून घेतलं, कारण बऱ्यापैकी गोष्टी सकाळी उचकलेल्या होत्या. म्हटलं त्या तशाच पडून दिलेल्या सकाळी, मग आता ते आवरून घेतलं. आता साड्या वगैरे सुद्धा घडी करून ठेवलेल्या, कारण ती साडी ना काम करायला आवरतच नव्हती, म्हणून मी साडी वगैरे पण चेंज केली आणि मग मी कामाला लागले. ते ट्रेडमिल आहे, सकाळी व्यायामासाठी मी बाल्कनीमध्ये घेते. म्हणजे बाल्कनीमध्ये जर ठेवून चाललं ना तर अगदी फ्रेश वाटतं आणि सकाळी खरंच खूप छान थंड हवा येत असते. त्याच्यामुळे मग मी ते बाहेर घेते, त्याच्यावरच वॉकिंग करते आणि मग झालं की नंतर आत ठेवून देते. आता जो बांबू दिसतोय ना तो मोठा होता, म्हणजे आमचं चाललं की छोटा की मोठा असं करत करत दोन होते. तर त्याच्यामुळे छोट्यावरतीच गुढी उभा केली आणि हा मोठा इथंच राहिला. त्याच्यामुळे मग तो सुद्धा त्याच्या जागेवरती ठेवून दिला आणि माझी जी काही घरातली सगळी छोटी मोठी कामं होती तर ते आवरायचं काम चालू होतं. कारण कसं होतं बघा ना, लहान मुलं असली ना की म्हणजे मुलं झोपलेत, मुलं खेळतायत किंवा बाहेर गेलेत तोपर्यंत मी कधी काम करू आणि किती काम करू असं होतं आयांना, म्हणजे मला नाही, प्रत्येक आईला. आणि मग म्हणजे बाळ आलं ना की त्याच्यानंतर मग काही कामं करता येत नाहीत. त्यांनाच वेळ द्यावा लागतो, म्हणजे खरंच ते काही कामं करूनच देत नाहीत. त्यांचं असं म्हणणं असतं की कामं करू नको आई, तू माझ्याजवळ बस. आणि ते आईला सोडून राहत पण नाहीत. आणि मग माझी अजून अर्धीवट कामं होत आहेत, तोपर्यंत ते आले सुद्धा. मग मी बाबांना म्हणत होते की तुम्ही का लगेच घेऊन आलात. तर म्हटले की सर्वज्ञ राहत नव्हती. त्याच्यानंतर परत मग सर्वज्ञ खेळत होती बाल्कनीमध्ये, म्हटलं तोपर्यंत परत आपण कामाला लागूया. रात्रीची भांडी वगैरे होती तशीच पडली, म्हणजे घासून ठेवलेली, सुकत ठेवलेली, ती काही ट्रॉलीमध्ये लावली नव्हती. ती पटपट लावून दिली. आणि जितका वेळ भांडी घासायला लागतो ना, खरं सांगते, तेवढाच वेळ भांडी लावायला सुद्धा लागतो. आणि कधी कधी तरी खूप जास्त कंटाळा येतो भांडी लावायचा. मग काय करणार, दुसरी भांडी घासायची असतील ना तर पहिल्या जे जाळ्यात भांडी आहेत ना तर ती रिकामी करावीच लागतात, त्याशिवाय दुसरी भांडी कुठे ठेवणार ना. आणि सणावाराच्या दिवशी असो किंवा सुट्टीच्या दिवशी तर खरंच एक्स्ट्रा काम असतं. आणि महत्त्वाचं म्हणजे आज बाबांना सुट्टी सुद्धा नव्हती ऑफिसला, त्यांना ऑफिस होतं. पण म्हटलं की म्हणजे आमचा रात्री विषय झाला की तुम्ही सकाळी जा 10 वाजता गुढी वगैरे उभा करून, कारण आपलं नवीन घर आहे आणि मग नवीन घरातला पहिलाच गुढीपाडवा आहे आणि नवीन वर्ष सुद्धा. सर्वज्ञ काय मला एकटीला काही गोष्टी करू देणार नव्हती, म्हणून मी म्हटलं की तुम्ही 10 वाजता जा. असं करत करत 10 वाजले, नाश्ता वगैरे पण झाला. म्हटलं जाऊ दे आता दुपारी जा, हाफ डेला. मग परत म्हणलं नंतर नका, राहू दे, जाऊ नका, म्हणजे सण आहे तर कुठं ऑफिसला जात बसता. मग बाबांनी सुद्धा सुट्टी घेतली आणि मग परत सर्वज्ञ आली माझ्याकडे. कारण काय होतं, स्वयंपाक करताना सारखी येते आणि ते पाय धरून बसले की आई मला उचलून घे म्हणून. तर आता हा जो वाटाणा दिसतोय ना, तर मी एकदा मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी आहे असाच विदाऊट फ्रोझन न करता ठेवून दिला होता फ्रीजमध्ये. पण तो खरंच खूप छान टिकलाय, म्हणजे संपत आलाय आता. पण फ्रोझन न करता सुद्धा आहे असा जरी वाटाणा तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवला ना, खरंच खूप छान राहतो, अजिबात खराब होत नाही. त्याच्यानंतर सगळा स्वयंपाक झाला, देवाला छान असा उपार वगैरे दाखवून घेतला, आम्ही सुद्धा जेवण केलं. काय म्हण आणि आता आमच्या मॅडमला आली होती झोप. मी आता झोपणार आहे म्हणून. काय करणार आहे तू? असं झोपणार आहेस का? पक्का झोपणार आहे? नाही नाही, झोपणार आहे, झोपणार आहे. काय करणार आहे बाळा माझं? दीदी कुठे गेली आमची? कुठे गेली तुझं? नीट सांगते. हाय, त्या बेबीला म्हणा मी झोपणार आहे म्हणा आता. मी झोपणार आहे म्हणा. कसं झोपते सर्वज्ञ? सर्वज्ञ कसं झोपते एकदा दाखव. तसं नाही, सर्वज्ञ कसं झोपते? कसं करते? इकडे संगी मोबाईल मध्ये बघ कसं झोपते तू. बरं बास, चला आमच्या बच्चूला लय झोप आली है ना. यो बाबा इतकी झोप आली बाबूला. हाय. आणि सकाळी लवकर उठल्यामुळे काय झालं, सर्वज्ञाला झोपवायला गेले आणि मलाच कधी झोप लागली कळलंच नाही. नंतर उठले, फ्रेश वगैरे झाले, चहाचा टायमिंग झालता. मग बाबांना अगोदर ग्रीन टी दिला, कारण ते चहा वगैरे पित नाहीत. नंतर मग माझ्यासाठी आणि दादासाठी चहा केला. तोपर्यंत आमच्या मॅडम सुद्धा उठून बसल्या. आणि तिचं म्हणणं असतं की उठल्या उठल्या तिनं फक्त आईला आवाज देणार तर आईनंच बेडरूम मध्ये जायचं, आणि जर बाबांना आवाज दिला तर बाबांनीच जायचं, दुसऱ्या कुणी अजिबात जायचं नाही, असा तिचा नियम असतो. दुसरे कोण गेलं ना तर ते अक्षरशः लोळून लोळून रडते. आता ही जागी होत होती आणि आम्हाला सुद्धा मंदिरामध्ये जायचं होतं, त्याच्यामुळे माझी गडबड चालली होती. आता नंतर त्यांना खाऊ पिऊ घातलं आणि मस्त आम्ही छान रेडी झालो आणि निघालो मंदिरामध्ये.
म्हणजे आम्ही 5 वाजता जाणार होतो. 5च्या आम्हाला 7, 7:30 झालेत आणि हिचं म्हणणं की "आई तू ओढणी घेतली तर मला सुद्धा ओढणी घ्यायची आहे." असं तिचं म्हणणं सुरू होतं. एकतर लेट झाला होता आणि बाहेर वातावरण सुद्धा ढगाळ झालेलं आणि आज खरंच आमच्याकडं पुण्यामध्ये ना थोडासा पाऊस पडला होता. थोडासा म्हणता येणार नाही, जरा चांगलाच तडाखा झाला होता आणि मग आम्ही निघालो मंदिरात जाण्यासाठी. ती काय ऐकायला तयार नव्हती. ती आईची ओढणी घेऊन निघालेली. मी जेजेला चाललोय म्हणून. कुठे चाललोय आपण? कुठे चाललोय? जय जय जयला बघू बघायचं का? त्याच्यानंतर आम्ही मंदिरामध्ये आलो. मंदिरामध्ये पण इतकी काही गर्दी नव्हती. आरतीचा टायमिंग झाला होता त्यामुळे सगळी लगबग सुरू होती आणि हे बघा हे आहे श्रीकृष्ण मंदिर आणि खरंच मंदिरामध्ये आल्यानंतर इतकं प्रसन्न वाटतं ना कुठे आपल्या सगळ्या गोष्टी असतील, संसार असेल, घर असेल, सगळं विसरून अगदी हरपून आपण इथं रमतो. मठामध्ये आल्यानंतर फ्रेश वाटतं ना. मंदिरामध्ये छान दर्शन वगैरे झालं, देवपूजा केली आणि घरी यायला निघालो होतो. रस्त्यात जाता जाता मग पाणीपुरी खाल्ली आणि आमची शिवण्या सर्वजण रुसली होती आईस्क्रीमसाठी. पण आज खरंच वातावरण खराब होतं म्हणून त्यांना आईस्क्रीम दिली नाही. तर तिचं म्हणणं होतं की मला खाऊ दे. मी म्हटलं तिला उद्या देते आणि असा छान आमच्या फॅमिलीसोबतचा गुढीपाडवा आम्ही साजरा केला. व्हिडिओ कसा वाटला